नमस्कार मंडळी. नवरात्री आली की आपण रोज वेगळा रंग परिधान करतो. पण कधी थांबून विचार केला आहे का की हे रंग फक्त सुंदर दिसण्यासाठी आहेत का, की त्यामागे काही गूढ रहस्य सुद्धा आहेत? तर आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग आणि त्यामागचे दडलेले आध्यात्मिक रहस्य आणि 9 रंगांचं महत्त्व. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की रंग तुमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. 9 रंगांचं रहस्य. दिवस पहिला. रंग पांढरा. पहिला दिवस. पांढऱ्या रंगाने सुरुवात का केली जाते? कारण पांढरा रंग म्हणजे शुद्धता, निर्मळता आणि शांतीचं प्रतीक आहे. जीवनातल्या सर्व नकारात्मक गोष्टींना बाजूला ठेवून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस असतो आणि म्हणूनच आपण पहिल्या दिवशी पांढरा रंग हा परिधान करतो, जो शुद्धता आणि शांततेचं सुद्धा प्रतीक आहे. दिवस दुसरा. रंग लाल. दुसऱ्या दिवशी लाल रंग म्हणजेच देवीच्या शक्तीचं प्रतीक आहे. लाल रंग म्हणजे धैर्य व शक्तीचं प्रतीक आहे. लाल रंग म्हणजे धाडस, आत्मविश्वास आणि जिद्द असते. या दिवशी आपण मनाशी ठरवतो की कोणत्याही संकटांना घाबरायचं नाही आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी आपण लाल रंग हा परिधान करतो. दिवस तिसरा. रंग रॉयल ब्ल्यू. तिसऱ्या दिवशी रॉयल ब्ल्यू हा रंग का परिधान केला जातो? तर हा रंग गंभीरता, शांती आणि आत्मिक शक्ती देतो. तो शिकवतो की जीवनात गडबडीतही स्थिर राहायला शिका किंवा राहायला आलं पाहिजे. हा रंग स्थैर्य व गंभीरतेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच तिसऱ्या दिवशी आपण रॉयल ब्ल्यू हा रंग परिधान करतो. दिवस चौथा. रंग पिवळा. चौथा दिवस म्हणजे पिवळा आणि हा रंग सूर्याचा रंग आहे. हा रंग आपल्याला प्रकाश, सकारात्मक विचार आणि आनंदमय जीवन देतो. पिवळा रंग घातला की मन आनंदी होतं, मन शांत होतं आणि घरातही सगळीकडे सकारात्मक ऊर्जा पसरते. म्हणूनच आपण चौथ्या दिवशी पिवळा रंग हा परिधान करतो. दिवस पाचवा. रंग हिरवा. पाचव्या दिवशी हिरवा रंग म्हणजे हा निसर्गाचा रंग आहे आणि हा रंग प्रगती, आरोग्य आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. हिरवा रंग म्हणजे आयुष्यातला नवा श्वास देणं आहे. हिरवा रंग म्हणजे वाढ व समृद्धीचं सुद्धा प्रतीक आहे आणि म्हणूनच आपण पाचव्या दिवशी हिरवा रंग हा परिधान करतो. दिवस सहावा. रंग राखाडी. सहाव्या दिवशी राखाडी रंग म्हणजेच तो साधेपणाचा रंग आहे. तो शिकवतो की जीवनात सर्व काही जास्त नको, संतुलन हवं. हा रंग मनाला एक शांतता देतो, मन शांत ठेवण्यास मदत करतो. तो समतोल आणि साधेपणाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच 6व्या दिवशी आपण राखाडी रंग परिधान करतो. दिवस सातवा. रंग नारंगी. 7व्या दिवशी नारंगी रंग म्हणजेच प्रेरणा, उत्साह आणि आत्मविश्वास वाढवतो. तो जीवनाला एक नव्या ऊर्जा तयार करतो, नवी ऊर्जा देतो आणि नारंगी रंग म्हणजे एक जीवनातला स्पार्क आहे. म्हणूनच आपण 7व्या दिवशी नारंगी रंग हा परिधान करतो. दिवस आठवा. रंग मोर हिरवा. 8व्या दिवशी मोर हिरवा रंग म्हणजे निसर्गातील सर्वात सुंदर रंग आहे. हा रंग सौंदर्य, आकर्षण आणि आत्मविश्वास वाढवतो. तो आपल्याला शिकवतो की आपणही आपल्या जीवनात वेगळं तेज निर्माण करू शकतो आणि हा रंग म्हणजे सौंदर्य व आत्मविश्वासाचं खरं मोठं प्रतीक आहे आणि म्हणूनच 8व्या दिवशी आपण मोर हिरवा हा रंग परिधान करतो. दिवस 9वा. रंग गुलाबी. 9व्या दिवशी गुलाबी रंग म्हणजेच तो प्रेम, दया आणि करुणेचं मोठं प्रतीक आहे. हा दिवस म्हणजे नवरात्रीचे एक पूर्णत्व आहे. गुलाबी रंग आपल्याला शिकवतो की खरी शक्ती प्रेमातच आहे. गुलाबी रंग हा प्रेम आणि करुणा यांचं प्रतीक आहे. हा रंग आपल्याला एकजुटीने बांधून ठेवण्यास मदत करतो. प्रेम, करुणा याचं प्रतीक आहे. म्हणूनच आपण एकमेकांसोबत बांधील राहतो. म्हणूनच आपण 9व्या दिवशी गुलाबी रंग हा परिधान करतो. मैत्रिणींनो, हे 9 रंग म्हणजे देवीच्या 9 शक्तींचं प्रतीक आहेत. दररोजचा रंग आपल्याला नवा विचार, नवी ऊर्जा, नवी शक्ती, नवा संदेश देतो
आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये आपण 9 दिवशी हे नवरंग परिधान करत असतो. म्हणूनच नवरात्रीमध्ये कपडे नाही तर त्या रंगांचा भाव मनात उतरवा. कारण जेव्हा मन रंगांनी उजळतं ना, तेव्हा जीवनातही देवीच्या आशीर्वादाने प्रकाशमान होतं. आणि म्हणूनच नवरात्रीत आपण 9 दिवशी हे नवरंग परिधान करत असतो. कारण ह्यातून आपल्याला एक नवी शक्ती, नवी ऊर्जा, नवीन सकारात्मक विचार भेटतात. आणि म्हणूनच हे आपण रंग परिधान करतो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी जाता जाता एक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. थँक्यू.